ओम. वेद विज्ञान परिचय 7वा भाग. वेदातील औषध विज्ञान, स्वप्न विज्ञान, सूर्य तसेच जलचिकित्सा विज्ञान. सुमित्रियान आप औषधयः संतो. यजुर्वेद 6:22. अर्थ. हे प्रभो, आपल्या कृपेने प्राण, पाणी इत्यादी पदार्थ तसेच सोमलता इत्यादी औषधी उपयुक्त होत. अनु सूर्यमुदयताम यदम. अथर्ववेद 1:22-1. या मंत्राद्वारे असे स्पष्ट केले आहे की सूर्योदयापूर्वी त्याची लाल रंगाची किरणे डोळे मिटून ग्रहण केल्याने लाल गाईचे दूध, दही तथा ताक इत्यादी खाण्यापिण्यामुळे व तसेच हळद व हरड खाण्यामुळे हृदय रोग दूर केला जातो. विद्मते स्वप्न जनित्रम ग्राह्यः पुत्रोसी यमस्य कर्णः. अध्याय अथर्ववेद 16:5-1. हे ग्राही वातज पुत्र स्वप्न, तुझे रहस्य ओळखून आम्ही तुला दूर करतो, कारण तू मनुष्यास रोगी बनवून मृत्यूस लवकर घेऊन येतोस. अथर्ववेदातील कांड 6 सूक्त 52 मंत्र 1. उत सूर्यो दिव एति पुरो. या चिकित्सा शास्त्र विज्ञान तथा याच कांडातील 6:57-2 या सूक्तात जालाशेणामी सिंचत या मंत्रामध्ये जलचिकित्सा याचे वर्णन आहे. वेदातील यज्ञ चिकित्सा विज्ञान. यदि क्षितायुर्यदि वा परेतो यदि मृत्योरनंतिकं नीत एव तमाहरामि निर्ऋतेरुपस्थादस्पार्शमेनं शतशारदाय. अथर्ववेद 3:11-2. अर्थ. जरी एखाद्या व्यक्तीचे आयुष्य संपलेलेच असेल अथवा एखादा अंगभंग होऊन अपंग झालेला असो किंवा एखाद्याच्या जवळच मृत्यू असो, त्याला मी या महामृत्यूच्या जाळ्यातून बाहेर काढू शकतो आणि 100 शरद ऋतूंसाठी यज्ञ विज्ञानच्या सहाय्याने बलवान बनवतो. गेल्या काही दिवसांत अमेरिकेतील शिकागो शहरात अग्निहोत्र विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच जर्मनीतील डॉक्टरांनी यज्ञाच्या राखेपासून अनेक प्रकारची औषधे तयार केली आहेत. भोपाळ येथे झालेल्या भीषण गॅस कांडामधून स्वतःच सुरक्षित ठेवण्यासाठी यज्ञ केला व ते आश्चर्यकारकरित्या सुरक्षित राहिले. जे औषध सेवन केल्यानंतर लाभकारी होते ते अग्नीमध्ये टाकून सूक्ष्म परमाणू व वायू गॅस यांनी युक्त होऊन विशेष प्रकारे गुणवर्धित होऊन अनेकांना त्यापासून लाभ होतो. वेदात पाऊस पाडण्याचे विज्ञान. एतान्यग्ने नवतिर्नवत्वे आहुता. ऋग्वेद 10:98-10. अर्थात 99 सहस्र घृतसहित म्हणजे तुपासहित चरूची आहुती दिल्यास पाऊस पडतो. आर्य समाजाशी संबंधित वेगवेगळे विद्वान वेगवेगळ्या ठिकाणी यज्ञाद्वारे पाऊस पाडण्यात सफल झाले आहेत. त्यांच्या यशाचे प्रमाण 90% अधिक असून याचा खर्चही आधुनिक विज्ञानाप्रमाणे पाडल्या जाणाऱ्या पावसाच्या तुलनेत अत्यल्प आहे. वेदातील गृहविज्ञान. उपमितां प्रतिमितामथो परिमितामुत शालाया. अथर्ववेद 9:3-1. या द्विपक्षा चतुष्पक्षा षट्पक्षा या निमीयते. अथर्ववेद 9:3-21. मानः पाशं प्रतिमुंचो गुरुर्भारो लघुर्भव. अथर्ववेद 9:3-24. अर्थ. मनुष्याने जे काही घर बांधावे
ते सर्व प्रकारच्या शोभायुक्त वस्तूपासून बांधावे, ज्याला पाहून सर्वजण प्रशंसा करतील. एका द्वारासमोर दुसरे द्वार असावे, त्याचा एक प्रकार होऊ शकतो. मध्यभागी एक आणि पूर्व पश्चिम दिशेला एक शाला म्हणजे खोलीयुक्त घर, अथवा ज्याच्या पूर्वेस, पश्चिमेस, दक्षिणेस व उत्तरेस एक शाला असेल आणि मध्यभागी 5वी मोठी खोली असेल. हे शिल्पकारांनो, आमचे घर असे असेल की जे कधीही जोडामधून भंगणार, तुटणार नाही आणि त्यास आम्ही वधू समान स्वीकार करू. यात चल अथवा डिटॅचेबल किंवा ॲडजस्टेबल खोलीविषयी उल्लेख संभवतो. वेदात संदेश देण्याविषयी कबुतरांचा उपयोग करण्याची विद्या. अथर्ववेदातील 6वे कांड सूक्त 27 मध्ये कबुतराद्वारे संदेश देवाणघेवाणविषयी अर्थात दळणवळण, बातम्या, संदेश पाठविण्याविषयी विधान केले आहे. मंत्र 2, शिवः कपोत इशितो नो अस्त्वनागा देवाः शकुनो गृहं नः, अर्थात पाठविलेले कबूतर शुभ सूचना देण्यामुळे कल्याणकारी हो.